नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधूंनो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश मी प्राध्यापक गुणवंत मंगनाळे, संचालक मंगनाळे बायोलॉजी क्लासेस, मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी एज्युविजन अकॅडमी या एकाच अकॅडमीखाली आम्ही 3 विषय चालवत आहोत आणि माझ्यासोबत जे एक्सपर्ट टीम आहे त्यामध्ये केमिस्ट्रीचे रेड्डी सर, फिजिक्सचे चोपकर सर या सर्वांना 15 वर्षापेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव आहे। आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, बरेच पालक आजकाल विचारत आहेत की सर आमच्या मुलाचं स्कॉलरशिप भेटत आहे किंवा स्कॉलरशिपची एक्झाम दिली आहे, त्याला 90% स्कॉलरशिप भेटली, 50% भेटली, 40% भेटली, 20% भेटली। तर स्कॉलरशिप हा जो गोष्ट आहे मित्रांनो, ती तुमच्या फीसमध्ये कमी करण्यासाठी आहे। तुमची फीस जी टोटल आहे त्यामधून तुम्हाला कन्सेशन मिळत असतं, पण फीसच्या व्यतिरिक्त तुम्ही थोड्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही जेव्हा एखाद्या क्लासमध्ये ॲडमिशन घेत आहात त्या क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत, एखाद्या स्पेशल बॅचमध्ये 50 आहेत का 40 आहेत का 100 आहेत का 200 आहेत का 500 आहेत, हे विद्यार्थी संख्या किती आहे तुमच्या क्लासमध्ये ह्यावर लक्ष द्या पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, बरेच पालक म्हणतात की सर ॲडमिशन घेतलं, पैसे भरले, पण आता मुलाला समजत नाही, तिथले टीचर वेळ देत नाहीत, यासाठी काय करावं लागेल? तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं, आता तुम्ही 10वीतून 11वीमध्ये चाललात किंवा 11वीतून 12वीत चाललात, तुमच्याकडे सध्या वेळ आहे आणि पैसे भरण्याच्या अगोदर मला वाटतं की तुम्ही कुठलाही कोचिंग क्लास असो, माझा असो अथवा कोणाचाही असो, एक 15 दिवस कमीत कमी एखादा टॉपिक तुम्ही डेमो म्हणून पाहावा, त्या टॉपिकवर एक्झाम द्यावी आणि मग तो टॉपिक तुम्हाला चांगला समज, कोणताही टॉपिक सोपा असो अवघड असो कोणताही असो, जर तुम्हाला तो टॉपिक चांगला समजला असेल त्या इन्स्टिट्यूटकडून, त्या टीचरकडून, आणि त्याचे सगळे MCQ तुम्हाला जमत असतील, चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकत असाल, तर याचा अर्थ ते इन्स्टिट्यूट चांगल्या प्रकारे तुमचं मार्गदर्शन करत आहे आणि तुम्ही तयारी चांगली करत आहात, यात काही शंका नाही। ओके, दुसरी गोष्ट कसं आहे, मोठ्या बॅचमध्ये तुमच्या मुलांना लक्ष दिलं जात नाही, त्यामुळे होतं काय की मुलं भरकटतात, त्यांच्याकडं वेळ असतो पण अभ्यास करत नाहीत। तर त्यासाठी काय करायचं आहे की तुम्ही कमीत कमी विद्यार्थी जिथं आहेत तिथं तुमच्या पाल्याला पाठवायचं आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यावर त्या शिक्षकाचं लक्ष असावं, त्याचे डाऊट्स वगैरे सांगण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असावा, याकडे भर लक्ष द्या। आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की माझा मित्र माझी मैत्रीण या क्लासला चालली हे डोक्यातून काढून टाका, कोणी मित्र मैत्रिणीसोबत येत नसते, शेवटी तुमचं सक्सेस खूप महत्त्वाचं आहे, तुमचं 2 वर्षाची मेहनत खूप महत्त्वाची आहे। बरेच विद्यार्थी 4-4, 5-5 वेळा रिपीट करतात, याची वेळ काय येत आहे? याची वेळ याच्यामुळेच येत आहे की तुम्ही चुकीचं अनुकरण करत आहात, चुकीच्या मार्गाने जात आहात, म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा तीच अपयश येत आहे। कारण कुऱ्हाड जर मुंडी असेल तर त्या मुंड्या कुऱ्हाडीनं तुम्ही जर किती वेळ घाव घातले तर झाड तुटत नाही, त्याचप्रमाणे तुमच्या बुद्धीला जोपर्यंत तुम्ही धार देणार नाही, जोपर्यंत शार्प करणार नाही, जोपर्यंत मेहनत करणार नाही, स्वतःचं सब्जेक्ट समजून घेणार नाही, तोपर्यंत तुमच्या सक्सेसकडे तुम्ही जाणार नाहीत। त्यामुळे सर्वांनी आपापल्या सक्सेसकडे कशा प्रकारे जाता येईल, आम्ही यावर्षी फीस कमी ठेवण्यामागचा उद्देश असा आहे, आम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या 3 विषयासाठी फक्त 30,000 रुपये फीस ठेवली आहे। याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना वाटेल की एवढी फीस कमी कशामुळे ठेवली आहे। आमचा मोटो जो आहे, उद्देश जे आहे की गरीब आणि हुशार विद्यार्थी आमच्याकडे यावेत, मग आम्ही त्या विद्यार्थ्यांमधून पुन्हा आणखी एक्झाम घेऊन सिलेक्टेड विद्यार्थी वेगळे काढणार आहोत, 15 ते 20 विद्यार्थी, आणि त्यांच्यावर पुन्हा वैयक्तिक लक्ष देणार आहोत। ओके, त्यामुळं हा मुख्य उद्देश आहे की ज्यांना आता गरीब विद्यार्थी आहे, त्याला खेड्यामधून आला आहे, हुशार आहे पण फीस परवडू शकत नाही, त्या अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही कमी फीस ठेवून एक वेगळी बॅच करण्याचा आमचा मानस आहे आणि नक्कीच त्या बॅचचा रिझल्ट आम्ही आणू, यात शंका नाही। धन्यवाद, सर्वांना शुभेच्छा।